आमच्या भगिनी पंकजाताई, माननीय आमदार हिकमतरावजी उडान, माननीय आमदार कायंदे साहेब, आजच्या या कार्यक्रमाचे होस्ट माझे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, पंडितरावजी भुतेकर, विष्णू पासपुले, आमचे गणेश दादा, भाऊसाहेब पौलपुदे, कैलास चव्हाण, युवा सेनेचे आमचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीचे आमचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व सन्माननीय शिवसैनिक बंधूंनो, भगिनींनो आणि मंचावरील सर्व मान्यवर आणि घुगे परिवार, आज ताई मी शिवसेना परिवारामध्ये आपल्या मनातून या ठिकाणी स्वागत करतो। हा आमचा छोटासा परिवार आहे, आमचा हा छोटासा परिवार आहे। आमच्या या परिवाराला पालक म्हणून सांभाळण्याची जबाबदारी आता तुमची आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं त्यांच्यावर जे संस्कार आहेत, हे संस्कार निश्चितपणे संपूर्ण उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे। ताई, या देशामध्ये घराण्यावरती प्रेम करणारी माणसं आहेत। कधी काळी नेहरू घराण्यावरती प्रचंड प्रेम या देशातल्या लोकांनी केलं, कधी काळी गांधी कुटुंबावरती या देशामध्ये लोकांनी प्रेम केलं। या देशातल्या लोकांची मानसिकता आहे की घराण्यावरती प्रेम करण्याची। आपण महाराष्ट्रापुरता जर विचार केला, आणि चुप बसता करे, ए आता खाली उतर, या महाराष्ट्राची परंपरा आहे की या महाराष्ट्राने सुद्धा ठाकरे कुटुंबावरती प्रेम केलं, पवार कुटुंबावरती प्रेम केलं। आणि मला आठवतं की या महाराष्ट्राने मुंढे कुटुंबावर सुद्धा तेवढंच माझ्या जीवनामध्ये खरी राजकीय सुरुवात 89 ला मी आमदार झालो आणि तेव्हापासून मी भाऊच्या संपर्क, आम्ही त्याला भाऊ म्हणायचो, साहेबांना आम्ही भाऊ म्हणायचो। आणि ताई, तुम्हाला कदाचित तुमच्या कानावर आलंही असेल, मी एकदा पक्षाच्या बैठकीमध्ये बोललो, मी जरी शिवसेनेचा आहे, शिवसेनेचा आमदार आहे, तरी सर्वात जास्त मला आधार मिळतो तो मुंडे साहेबांकडून मिळतो। हे पक्षाच्या बैठकीत अत्यंत छाती ठोकपणे बोलणारा अर्जुन खोतकर पक्ष प्रमुखाच्या समोर बोलणारा होता। शेवटी या राज्यामध्ये जी माणसाची फौज कमवली मुंडे साहेबांनी, ती वेगळी आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेली। मला मागच्या वेळेस मी ताईला तो प्रसंग सांगितला होता आष्टीचा। आष्टीच्या कार्यक्रमाला मी खरं तर मुंडे साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये 15 दिवस तिथं मी असायचो, न चुकता असायचो, प्रत्येक वेळी असायचो। मग आष्टीला एक कार्यक्रम प्रचाराचा नव्हता, पण तो दुसरा कार्यक्रम होता आमचा। आम्ही चॉपरने आष्टीला उतरलो, त्यावेळेस सकाळचे 12 दुपारचे 12 वाजले असतील। सभा प्रचंड भरलेली होती। मला असं वाटलं की आता आपण डायरेक्ट थेट सभेला जाऊ। साहेबाला कोणतरी एअरपोर्टवर उतरल्या चापूरमध्ये उतरला कोणतरी म्हटलं, साहेब आपण या गावाला जाऊन येऊ। मला नाचून बसले गाडीवर, बसलो आम्ही गाडीमध्ये। मग या गावातून पुढे दुसऱ्या गावाला, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावाला, सभा तिकडं 25-30 हजार लोक सभेमध्ये। म्हणून सभा भरलेली ना, अरे तू काय काळजी करू नको, मी रात्री 8ला 9ला जरी गेलो तर तेवढेच लोक राहतील। आणि आम्ही दुपारी 12ला सभा भरलेली, रात्री जवळपास 7-8ला आम्ही तिथे गेलो असतील। 7-8ला गेल्यानंतर लोकांचा जो उत्साह होता, किंवा असं वाटलं होतं की आता कोणीच लोक सापडणार नाही, तर लोकांनी पटके फेकणं सुरू केलं, लोकांनी टोप्या फेकणं सुरू केलं।
शिट्ट्या वाजवणं सुरू केलं. अर्थात हे सांगायचं तात्पर्य हे की मुंडे कुटुंबाच्या वाट्याला जे महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रेम आलं ते आम्ही या डोळा बघितलेला आहे. मुंडे साहेबांवरचं प्रेम, मुंडे साहेबांच्या संदर्भातला आत्मीयता हा निश्चित आम्ही तर जोडले गेलो होतो तुमच्याशी, आम्ही जोडले गेलो आहेच तुमच्याशी, पण त्या आठवणी मला काढायच्या नाहीत. साहेब केल्याच्या आठवणी अजूनही मन भरून येतं. तो प्रसंग सुद्धा कधी माणसाला काढा वाटत नाही, पण तो निश्चितपणे जे आमचे शक्तीस्थळ होते, मुंडे साहेबांच्या माध्यमातून आमच्या जीवनातलं शक्तीस्थळ आमचं गेलं, त्याचं दुःख निश्चितपणे आमच्या मनाला कायम ही उणीव कोणीच भरून करू शकणार नाही. आमच्या आयुष्यामध्ये आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये ही उणीव कधीही भरून निघणार नाही, ती काढताही येणार या ठिकाणी नाही. आणि निश्चितपणे साहेबांनी तो वारसा तुमच्याकडे या ठिकाणी दिलेला आहे. तो वारसा तुम्ही या ठिकाणी सांभाळणार आहात तो वारसा. त्यामुळे ताई मोठं आव्हान आहे, मोठं नाव आहे, वारसा मोठा आहे. त्यामुळे जसा वारसा आहे तशा जबाबदाऱ्या येतात. मला खात्री माझ्या बहिणीवरती, मला पूर्ण आमच्या बहिणीच्या कार्यक्षमतेची मला कल्पना आहे की निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं स्थान आमची लहान भगिनी म्हणून निश्चितपणे निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने आमच्या भगिनीने केलेला आहे. त्यामुळे मी असेल, हिकमतराव असतील किंवा जालन्यातली शिवसेना, भल्या पुऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये मुंडे कुटुंबाच्या, तुमच्या कुटुंबाच्या पाठीमागं काही पक्ष वगैरे वगैरे सर्व विसरून आम्ही पूर्ण ताकदीमध्ये उभा राहणार आहोत, राहत आलेलो आहोत, राहत राहू. तो राहत आलेला आम्ही पाठीमागं निश्चितपणे राहणार सुद्धा या ठिकाणी. त्यामुळे आज आमच्या परिवारामध्ये आपलं स्वागत करत असताना निश्चितपणे मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. भाऊसाहेब तसा माझा खूप जवळचा ताकदीचा या ठिकाणी. आता गणेश पण येत आहे, ताई तुम्ही गणेशला काही कानमंत्र देऊन जा. आज तिकडे काम करतो अजूनही गटामध्ये. मी म्हणलो गणेश एकदा दरवाजे बंद झाले म्हणून तुला आतमध्ये येता येणार नाही. मी आता काय, एकदा दरवाजे बंद झाल्यानंतर गणेश आत येणार, तुला भाऊसाहेब बोलला बरं तिकडे येऊन जा म्हणून. त्यामुळे आता बघ नानाची परवानगी घेऊन टाकतील मी, काय चिंता करू नको. त्यामुळे निश्चितपणे संघर्ष कन्या म्हणून ताईने एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. ताई दोन गोष्टी, तुम्ही आता राज्याच्या कॅबिनेटमध्ये आहात. माननीय एकनाथ शिंदे साहेब आले होते त्यावेळेस मी आणि भाऊसाहेब भोगे आम्ही दोघं जण काळबांडे आहेत ना, काळबांडे वकील, आम्ही सर्व लोक त्यांना भेटायला गेलो मुंबईला. आणि भगवान बाबा आर्थिक विकास महामंडळाची मागणी आम्ही त्यांच्याकडे केली होती ॲज ए मुख्यमंत्री म्हणून. आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून ती मागणी मान्यही केली. आणि GR काढणार तर आचारसंहिता लागतो. तुम्ही शिंदे साहेबांशी बोलू शकता, देवेंद्रजीशी बोलू शकता. त्यांची घोषणा सुद्धा केली, त्यांनी जाहीरपणे घोषणा केली की भगवान बाबा आर्थिक विकास महामंडळ, आम्ही या महामंडळामध्ये GR ताबडतोब काढतो, कॅबिनेटमध्ये विषय घेतो. ताई माझी आपल्याला समाज बांधवाकडून माझ्याकडून विनंती की आता हा त्या दिवशी अजयदादाही आले, त्यांनी सांगितलं की करतो म्हणून. आता तुम्ही ताबडतोब येणाऱ्या कॅबिनेटच्या दिवशी तुम्ही माननीय देवेंद्रजी आणि माननीय शिंदे साहेबांशी त्यांना ही आठवण करून द्या की भगवान बाबा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी घोषणा झालेली आहे. त्याचा GR जर निघाला तर अनेक लोकांना त्यामधून फायदा या ठिकाणी होऊ शकेल. आणि मला खात्री आहे की या संदर्भामध्ये पंकजाताई लक्ष घालतील आणि निश्चितपणे समाजाची जी मागणी ती मागणी पूर्ण करण्यासंदर्भामध्ये सहकार्य करतील, ही अपेक्षा आजच्या या दिवशी आपल्याकडून आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर आज या ठिकाणी आपण आलात आणि सर्व शिवसैनिकांमध्ये या ठिकाणी मी भाऊसाहेबला म्हणलो की भाऊसाहेब तुझ्याकडं पहिलं बोलू आणि आपण मग सर्व लोकांना बोलून घेऊ. नंतर माझ्याकडं तर साहेब कितीदा येऊन गेले आणि पुढच्या वेळेस निश्चितपणे ताई माझ्याकडे येतील, दादाकडे एकमत दादाकडे जातील. आमचे डॉक्टर डोईफोडे कुठे ताई, आमचे डॉक्टर डोईफोडे आहेत का नाही, कुठे गेले? त्यांच्या हॉस्पिटलचं ओपनिंग तुमच्या हाताने होतं, ते तुम्हाला जमलं नाही डोईफोडेंच्या हॉस्पिटलचं. तर एकदा कधीतरी
नाही 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 तुमच्या इकडे दिली त्या आधाराला जाऊन लागतो माऊली तुमच्या आपल्याला तर कधीतरी जेव्हा कधी माझ्याकडे येतात त्यावेळेस तिथं आपण भेट देऊ. आणि आज आपण खरं तर खऱ्या अर्थाने सर्वांनी मिळून आपल्या या भगिनीच्या पाठीमागं उभं राहण्याची गरज आहे. आई जगदंबा त्यांना शक्ती देऊ. त्या आहेच, त्या तिथं जातील तिथं मोहळ असतं लोकांचं. हे परिवाराचा प्रेम या ठिकाणी आहे आणि तेवढंच प्रेम आमच्या लहान बहिणीच्या पाठीमागं आपण ठेवावं अशा प्रकारच्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या या प्रसंगी देतो. ताई आलाच आमच्या परिवारामध्ये. आमच्या परिवाराकडून आपलं मनापासून स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.